जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आणि या महायुती सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, या महायुती सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. जय 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 भवानी पोहोचत आहे. त्याचं कारण असं काय की मागील 10 ते 15 दिवसापासून सातत्यानं LPG गॅसमध्ये दरवाढ होत आहे. 60 रुपये हे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत झालेली आहे आणि व्यावसायिक सिलेंडर मागे 115 रुपये ही दरवाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे जे आपले रिक्षा चालक आहे, जे LPG गॅसवर चालवतात, त्यांची सुद्धा 38 रुपयाने दरवाढ झालेली आहे. निषेध व्यक्त करण्याचं कारण म्हणजे ही जी दरवाढ आहे ही कृत्रिम दरवाढ शासनाने केलेली आहे. कारण की नियोजन यांच्याकडे काहीच नाही आणि याचा सर्वस्वी भार सर्वसामान्य गोरगरीब जनता याच्या खिशावर पडत आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या महायुती सरकारने केलेलं आहे. आणि या माध्यमातून आम्ही आपल्या पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून आपण या जळगाव जिल्ह्यामध्ये जो सर्वसामान्य जनता आहे गॅस सिलेंडर बुकिंग करण्यासाठी सुद्धा विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत आणि जर यदा कदाचित गॅस सिलेंडर बुक झालं असेल तर 8-10 दिवस गॅस सिलेंडर घरपोच मिळत नाही. पण जर तुम्ही एका गॅस सिलेंडर मागे 200 ते 300 रुपये जास्त दराने दिले तर ते सिलेंडर तुमचं घरपोच मिळू शकतं. म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदय व तसेच या शासनाला आम्ही सांगू इच्छितो की सर्व आमच्या 3 महत्त्वाच्या याच्यामध्ये मागण्या आहेत. तर सर्वप्रथम आपण हे जे LPG ची गॅस आहे ही दरवाढ आपण रद्द करायला पाहिजे, जेणेकरून ही जी दरवाढ आहे सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये यायला पाहिजे. आमचा दुसरा महत्त्वाची मागणी आमची आहे की पारदर्शक वितरण. जे गॅस वितरक आहेत आणि कंपनी आहे यांनी कुठेतरी जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन पारदर्शकपणा आणायला पाहिजे, जेणेकरून जो काळा साठे बाजार आहे तो कुठेतरी थांबला जाईल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी महागाई झालेली आहे आणि ते सर्वसामान्य जो माणूस सोसत आहे त्याला कुठेतरी दिलासा द्यायला पाहिजे. जर भविष्य काळामध्ये 8 दिवसामध्ये जर आपण याचं निरसन नाही केलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जनतेवर तीव्र आंदोलन करेल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजची जी गोष्ट आहे आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र साहेब यांनी एक आदेश पारित केलेला आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये. जो कोणी ग्राहक असेल LPG गॅस सिलेंडरचा ग्राहक असेल जर त्याने आपले सिलेंडर बुक केलं असेल तर 96 तासाच्या आत गॅस सिलेंडर ग्राहकाच्या घरी ते सिलेंडर पोहोचलंच पाहिजे. आणि जर का ते सिलेंडर नाही पोहोचलं तर गॅस वितरक कंपनी सहित कंपन्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील असा आदेश पुण्याच्या जिल्हाधिकारी महोदय यांनी काढलेला आहे. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर सुद्धा आपले जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय रोहन घुगे साहेब मी यांना विनंती करू इच्छितो की आपण आपल्या स्तरावर आपण आदेश काढावा की जळगाव जिल्ह्यातील जनतेने जर गॅस सिलेंडर बुक केला तर 96 तासाच्या आत त्याला ते सिलेंडर घरपोच मिळायला पाहिजे. जर ते सिलेंडर नाही मिळालं तर जे गॅस वितरक असतील आणि कंपनी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आंदोलन काय केलंय बा तुम्ही आज आम्ही डोळ्याला काळी पट्टी बांधली आणि तोंडाला काळी पट्टी बांधली. काळी पट्टी याच्यासाठी कारण की एवढा अन्याय होत आहे या जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यामध्ये पण या सरकारला दिसत नाही म्हणून या आमच्याकडलं बघितलं जात नाही. म्हणून आम्ही डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि होटावर याच्यासाठी पट्टी बांधलेली आहे की जर आम्ही विरोधी आहे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातत्याने जनसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर मैदानात उतरते. पण हे जे महायुती सरकार आहे जो विरोधामध्ये जाईल जो आमच्या विरोधात बोलेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम हे सरकार करतं पोलिसांना हाताशी धरून. पण आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. रस्त्यावर आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही. जर सर्वसामान्य जनतेवर कोणी अन्याय करत असेल तर बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन छेडेल.